रामकृष्ण हरी देवा मराठी व्लॉगच्या एका नवीन व्हिडिओमध्ये मित्रांनो आपलं सर्वांचं स्वागत आहे। पाटण तालुक्यातील कुसरुंड गावात एक 3 वाहू राहत होते। त्यांचे वडील मास्तर होते, शाळा मास्तर। त्या शाळा मास्तर वडील असतानाच त्यांनी 3 मुलांना चांगलं शिक्षण दिलं। त्यातला एक मुलगा कारखान्यात साहेब म्हणून लागला, दुसरा मुलगा कॉलेजवर प्रोफेसर म्हणून लागला आणि एक जो मुलगा होता तो ते वडिलांच्या ठिकाणी मास्तर म्हणून लागला। असे 3 मुलं त्यांची 3 ठिकाणी लागली आणि एक बहीण होती ती पुष्पा म्हणून, तिचं लग्न झालं। असे 4 बहिणी भावंड असताना तर त्यातला ते वडील एक्सपायर झाले। तर त्याच्यानंतर कारखान्यात एक लागलेला साहेब म्हणून जो साहेब होता त्यांना ठराविक काळानंतर पॅरालिस झाला आणि ते आजारी पडले। तर त्यांच्यानंतरचा जो भाऊ होता 2 नंबरचा, तो त्याचा मुलगा शेती करतो, शेतीत राबत असतो हमेशा आणि शेती कामधंदा करत असतो। आणि जा 3 नंबरचा मुलगा आहे त्यांचा, पुष्पा 3 नंबर आणि 4 नंबरचा मुलगा आहे तो मोठा शाळा शिकून कॉलेजवर मोठा प्रोफेसर झाला। प्रोफेसर झाल्यानंतर तर त्याने काय केलं, प्रोफेसर झाल्यानंतर मग त्याने स्वतःचं घर एका साईडला बांधलं आणि म्हणजे त्या गावाशी संबंध तोडून एका साईडला त्यांनी घर बांधलं स्वतःचं आणि स्वतःचं घर बांधून तो तिकडे एकटाच राहिला। रिटायरमेंटनंतर त्याने तिकडे एकटाच राहिला आणि एकटा राहिल्यानंतर त्यानं त्याचं करिअर बनवायला चालू केलं। तर त्याला वैयक्तिक बघायला गेलं तर 2 मुलातला एक मुलगा पुण्याला कामाला होता आणि एक मुलगा गावीच होता त्याच्याजवळ, तो चिपळूणला कामाला जायचा। तर चिपळूणला कामाला जायचा तर हे 2 मुलं असताना 2 मुलांच्यासाठी यानं एक मोठा मुलगा होता त्या पुण्याला, त्याला फ्लॅट घेऊन दिला। तर त्या पोराला फ्लॅट घेऊन दिल्यानंतर त्याचं लग्न झालं। 15 वर्ष त्याच्या लग्नाला, 15 ते मला वाटते 12-13 वर्ष झालं असतील, पण त्या बिचाऱ्या मुलाला मुलबाळ नाही झालं आणि त्या टेन्शनमध्ये त्या बिचाऱ्यानं दारू पिऊन गळफास लावून आत्महत्या करून घेतली। आणि जो त्याचा दुसरा मुलगा आहे तो चिपळूणला कामाला होता, तर याला 65,000 रुपये पगार होता। तर या पगारामध्ये या माणसानं त्या मुलासाठी पुण्यामध्ये एक गुंठाभर जागा घेऊन खरेदी करून ठेवली त्या माणसानं। आणि त्या जागा ही मोठ्या पोराला माहीत पडल्यामुळं अजून त्याला टेन्शन यायला लागलं की माझ्या बापानं माझ्यासाठी न काय करता बारक्या भावासाठी केलं का, तर केलं तर त्याचं लग्न होत नाही म्हणून त्याच्यासाठी केलं होतं, पण त्याला डोक्यात नाही आलं। पण ह्या गोष्टीवरनं तो दारू प्यायला लागला आणि त्यानं त्याचं आपलं स्वतःचं जीवन संपवून घेतलं। मग काही लोक असे असतात बरं का, प्रोफेसरांची मुलं अशी। तर आम्ही साध्या सुद्या आमचे वडील शाळा शिकले नव्हते, आमचे वडील शिकले होते 4थीपर्यंत, पण पावकी नेमकी तुम्ही कधी ऐकलं असलं तर तुम्हाला माहिती, आमच्या वडिलांच्या पावकी नेमकी सगळी तोंडपाठ सगळ्या शाळेतलं गुरुजी वडिलांना नावजत होते। पण आमच्या वडिलांचं शिकवण येतं की कधी कोणाची खोटं बोलायचं नाही आणि कधी कोणाची लांडी लबाडी करायची नाही, जे मिळते ना त्याच्यात सुखी राहायचं। आज माझं वय आहे 43 वर्ष, मला वयाच्या 26 वर्षी पॅरालिस झाला, पण माझा तुम्ही बघितलाच चला, माझा देवा मराठी व्लॉग चॅनल आहे आणि माझा व्यवसाय शेळ्यांचा। मी शेळी पाळून स्वतःच्या जीवावर स्वतः कमवून जगतो, कुणाच्या दुसऱ्याच्या जीवावर जगत नाही, म्हणजे स्वाभिमानी जीवन जगतो मी, असं दुसऱ्याच्या गत जगत नाही। आज ती मुलं पूर्णपणे बरबाद झाली, दोन्हीच्या दोन। एक म्हटता आता त्यांनी काय केलं, गाड्या घेतल्या 10 गाड्या, त्यांनी सांगितलं इकडून कराडवरून 5 भरायच्या आणि पुण्यातनं 5 भरायच्या, अशा 10 गाड्या घेतल्या, त्याच्यावर 10 ड्रायव्हर ठेवले। तर त्या 10 ड्रायव्हरांनी त्यातल्या 9 गाड्या अशाच गेल्या खिरापतीवर आणि 1 गाडी राहिली, त्यात ती त्यांच्या दारात उभ्या कुसरुणमध्ये। म्हणजे नियतीचा फेरा कसा असतो तुम्ही बघू शकता। म्हणून यासाठी कधी कोणाला लुबडू नये, कधी कोणाचं वाईट वंगाळ करू नये, म्हणून यासाठी सांगतो नेहमी सतर्क राहा आणि सावध राहा। नियतीचा फेरा कधी फिरल कोणी सांगू शकत नाही। आज त्या प्रोफेसरच्या दारात जर कोणी काय मागाय गेलं तर तो त्या माणसाला काही सकट देत नसतो। साधी गोष्ट, त्याच्या बंगल्याजवळ चिक्कूची झाडं, आंब्याची झाडं, पिरवीची झाडं खूप काय लावलेलं आहे,
पण आपल्यासारखा एखादा साधारण माणूस गेला का नाही, ओ दादा त्यातलं जरा लिंबू असलं तर 2 द्यावं. हॅ अहो पैसे देतो दादा द्या. नाही नाही देतच नाही तर जा, तुला कुठं भेटायचं तर विकत तिकडनं घेऊन यायचं. म्हणजे अशी माणुसकी त्यानं कधी जपली नाही, म्हणून आज तो माणसातच राहिलेला नाही. हा जर व्हिडिओ मित्रांनो तुम्हाला आवडला तर एवढ्याला नक्की लाईक करा, सबस्क्राईब करा. रामकृष्ण हरी.